आजच्या दिवसातली माझी दुसरी ऑर्डर होती आणि मी हा केक चौथ्यांदा बनवते. तर मी तुमच्याजवळ एक गोष्ट शेअर करणार आहे, तर तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा. हे जे फोटो आहेत ना, पहिली गोष्ट जे फोटो आहे ते पूर्ण राऊंडमध्ये नाही लावायचे. 2 फोटो एवढी जागा ठेवायची. कारण की जेव्हा आपले ते क्लायंट असतात ना, त्यांना जेव्हा कट करतात ना, तर आपण पूर्ण पट्टी लावल्यामुळे तो कट नाही होत आणि जे फोटो आहे ते पूर्ण बेंड होऊन जातात. तर पूर्ण जो केकचा लुक आहे ना, तो चेंज होऊन जातो. आणि जर तुम्ही अशा पद्धतीने बनवलं ना, तर जे केक आहेत ना ते पण स्टेबल राहतील, कस्टमरला केक कट करायला पण भेटेल आणि जे फोटो आहेत ते प्रॉपर पण बसून जातात. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. कारण की ह्याच्या आधी मी जेव्हा 2-3 वेळा केक बनवलेला, मी त्या पद्धतीने बनवला आणि जसे जसे ते प्रॉब्लेम समजायला लागले, तर म्हटलं की आपण अशा पद्धतीने केलं तर जरा छान वाटेल. आणि हा जो फ्लेवर होता तो बेल्जियम फ्लेवर होता. मला मुलुंडवरून ऑर्डर आलेली आणि कस्टमरचा जो फीडबॅक आहे तो खूप छान आहे. तर तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला कसा वाटला तर मला पण कमेंट करून सांगा. आणि तुम्ही नक्की अशा पद्धतीने ट्राय करा. जे कलर कॉम्बिनेशन आणि सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या मला कस्टमरने सांगितलेल्या. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.